आणि आपल्या माध्यमातून शेठ आपण शुभेच्छा द्याव्या यासाठी आपल्याला मी विनंती करेन. धन्यवाद. PTPLच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या, त्याबद्दल मी संपूर्ण PTPL ग्रुपचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवादही देतो. आज या कार्यक्रमाला माझ्यासोबत उपस्थित असलेले आमचे पोलादपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान उपनगर अध्यक्ष सन्मान्य नागेश शेठ पवार, आमचे युवा सेनेचे तालुका प्रमुख सन्मान्य संजय मामा कळंबे, आमचे उद्योजक सन्मान्य भागवत साहेब, आमचे ज्यांचं नेहमी आम्हाला या ठिकाणी सहकार्य असतं, आणि माझ्या वडिलांचे सहकारी मित्र सन्मान्य डॉक्टर संजय शेठ, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील सर्व माझे मान्यवर, आमचे कोळसकर साहेब अध्यक्ष, आपलं नाव राहिलं घेऊन त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो, भागवत साहेबांचं घेतलं, आणि ज्यांनी या स्पर्धेला गेले एक आठवडा आधी टाईम मागितला होता आणि सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत यायचं, असे आमचे दोन्ही विद्यमान नगरसेवक. आता दोघांच्या नशिबामध्ये कोण नगराध्यक्ष मला माहिती नाही, पण दोघंही नगराध्यक्ष व्हावे ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. असा आमचा सिद्धेश शेठ आणि छोटू दीक्षित, त्यांचंही देखील मनापासून आभार मानतो. आणि ज्यांच्या सहकार्याने हा सामना या ठिकाणी नेहमी गेले 3 वर्ष सुरू आहे आणि आपल्या तरुणांसाठी काहीतरी करू असं वाटतं, असा आमचा संदीप सर, त्याचाही देखील मी मनापासून आभार मानतो. खरं तर या कार्यक्रमाला आपले मुंबईचे सर्व चाकरमानी या पोलादपूर तालुक्याचे आलेले आहेत, त्या सर्व तरुण सहकाऱ्यांचंही देखील मनापासून आभार मानतो की आपण आज या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा दिली. आणि शोभा देत असताना त्याच्या सोबत आपण डान्सिंग अंपायर पण या ठिकाणी मागवलात, त्याबद्दल डान्सिंग अंपायरचंही देखील मी मनापासून आभार मानतो. आमचा नंदू मांडे, त्यांचे सर्व असणारे अंपायर, त्यांची देखील टीम, त्याचाही देखील आभार मानतो. मंडळी, हा कार्यक्रम होत असताना 3रं वर्ष या ठिकाणी सुरू आहे आणि 3रं वर्ष सुरू असताना खरं तर आज भरून येतोय की हा कार्यक्रम एवढ्या ग्रामीण भागामध्ये आणि तो पण एवढ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये दरवर्षी होतोय, त्याबद्दल या तरुण सहकाऱ्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. कारण की मगाशी आमच्या नगरकर साहेबांनी मला सांगितलं की विकास शेठ आपण लक्ष द्या, तर मी इथनं हात केला तर त्यांच्यापर्यंत आवाज गेला नसेल, म्हटलं हा इथं काय काळजी करू नका. पोलादपूर नगरपालिकेने मला एक चांगलं ग्राउंड, एक रिझर्व ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध द्यावं आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून, नगरपंचायतच्या माध्यमातून. मी तुम्हाला शब्द देतो, जसा उदय सामंत साहेबांकडून मी MMA क्रिकेट स्पोर्टचा ग्राउंड हा मंजूर करून घेतला स्टेडियम सहित, तसा मी पोलादपूरला पण एक ग्राउंड चांगल्या रीतीने मंजूर करून घेईल, हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. कारण की इंडस्ट्रीचा फंड आपण 1-2% वापरू शकतो. मी सगळ्या कंपन्यांना विनंती करेल, आमदार साहेबांच्या वतीने, आपले प्रवीण भाऊ आहेत त्यांच्या वतीने, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, उदय सामंत साहेब आहेत, आणि त्याच्याहीपेक्षा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही देखील आपण विनंती करून हा पोलादपूर आपला कसा सुजलाम सुफलाम होईल हे आपण या ठिकाणी पाहू. कारण की ज्या वेळेला तरुण सहकार्य या ठिकाणी वाढत असतो, आज क्रिकेटमध्ये आपण बघितलं की गेल्या टायमाला मॅन ऑफ द मॅच आमचे संदीप सर होते, पण आता यावेळेला कुणाचा नंबर आहे मला माहिती नाही, पण आमचा मोहिते चांगल्या रीतीने बॅटिंग त्या ठिकाणी केली, त्याचंही देखील मी मनापासून आभार मानतो. की आज अभिमान वाटतो या गोष्टीचा की माझे महाड पोलादपूर, पहिले तर महाड तालुक्यातले प्लेयर या ठिकाणी मुंबईसाठी खेळायचे, रणजी ट्रॉफी आपलं इतर देशामध्ये खेळायचे, परंतु आज पोलादपूरचा पण खेळाडू जर का परदेशात कुठं खेळला तर त्याला सर्वात पहिला सहकार्य हे विकास गोगोलेचा असेल, हा मी शब्द त्याला या ठिकाणी देतो. कारण की आपला बॅटिंगचा उपयोग आपल्या तालुक्यासाठी करून घे, कारण एकदा जर का संधी गेली तर लोक परत संधी देत नाहीत, हे कुणी विसरू नये. म्हणून भरत शेठ 24 तास जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध असतात. आत्ता जरी 12 वाजले तुम्ही फोन करा आणि भरत शेठनी फोन नाही उचलला तर मला येऊन विचारा, माझ्या हॉस्पिटलची अडचण आहे, माझा अपघात झाला आहे, माझ्या कुटुंबा कुठल्या अडचणीत आहे, तरी भरत शेठ आपला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतो. एवढा स्वस्त आमदार भागवत शेठ कोण भेटणार नाही, आपल्यालाही देखील माहिती आहे. कारण की ज्या ज्या वेळेला कुठला प्रसंग असतो
त्या वेळेला भरत शेठ नेहमी या तरुण सहकाऱ्यांच्या मागं उभे असतात. मला सांगितलं कोणत्याही परिस्थितीत या PTPLला तुला जायचं आहे. आणि मग मी बिरवाडीच्या कबड्डीच्या सामन्यासाठी 15 मिनटं फक्त थांबलो. आता ते रुसतील, परंतु वर्षातनं हा एकदा येणारा कार्यक्रम आहे, कारण तो पण आज मोठा कबड्डीचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. आणि नाव्याला एक सप्ताह आपल्या पंचायत समितीच्या माजी उपसभापतीच्या गावामध्ये त्यांना सांगितलं मी आवर्जून या ठिकाणी पोचल. मी आपली अधिक वेळ न घेता आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा PTPL हा वर्षानुवर्ष चालू राहील अशी ही अपेक्षा मी ईश्वरकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्व तरुण सहकाऱ्यांना मनापासून आभार मानतो. आमचे नागेश पवारचं नाव घेतलं का रे? आमचा निलेश कंक ही देखील उपस्थित आहेत, त्यांचेही देखील मनापासून आभार मानतो. आणि असणारे माझे सर्व कॉम्पिटिटर्स त्यांचेही देखील मनापासून आभार मानतो की आपण ज्या पद्धतीने थोडक्यामध्ये आमची माहिती आणि भरत शेठची माहिती या जनतेला तर माहिती आहे, परंतु आपल्याला कशी माहिती भेटली हे मला माहिती नाही. आणि एवढ्याही देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आमदार चषक नाही, परंतु पुढची PTPL ही जानेवारी महिन्यामध्ये होते आहे. आणि आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत होणारी स्पर्धा पुढच्या PTPLला पाहायला मिळेल. तर टाळ्यांचा प्रतिसाद असू द्यात मित्रांनो. पुढच्या PTPLची अनाउन्समेंट झाली आहे, येते पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये आणि ती पुरस्कृत केली आहे विकास शेठ गोगावले साहेब यांनी. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपला अमूल्य वेळ ही धावती भेट आपण या स्पर्धेला दिलात. आणि विशेष करून सिद्धेजी शेठ साहेब आणि विनायजी दीक्षित साहेब यांच्यावरती आणि यंगस्टार पोलादपूर त्याच वेळेला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वरती दाखवलेलं हे प्रेम आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय होती साहेब. धन्यवाद. ने अब एंड बदला है, बुमराह का बालकृष्ण जाधव का एंड बदला है क्योंकि उस एंड से उन्हें काफी मार पड़ी थी. इस वक्त उन्होंने एंड को बदलने के लिए एज की कैसे रिव्यू मिलेगी? यहाँ पे स्नेकोमीटर नहीं है, लेकिन फिर भी प्रयास. बातचीत कर रहे दोनों अंपायर.